ज्या गोष्टीसाठी गेल्या 8 दिवसापासून आटापिटा चालला आहे ना, तो शेवटी दिवस आला तो म्हणजे शाळेच्या स्नेहसंमेलनाचा. शाळा म्हटली की वर्गातला पडा, शिक्षकांची छडी आणि परिसर आठवतो. पण आता सर्व बदललंय, डिजिटल झालंय. मला मेकअपमधला पण कळत नसला ना, तरी माझी लेक मात्र 2 पाऊल पुढे. आणि का नसावी? खरंच नशिबवान असतात जी लोक त्यांच्याकडे मुली असतात, आपली हौसमौस पूर्ण करतात. शेवटी पोचलो सभागृहात. आणि जे नागपूरचे असेल ना, त्यांना हा ठिकाण कोणता आहे माहीतच असेल. वेगवेगळ्या ऐतिहासिक गोष्टी, कलाकुशल सर्व भारावून टाकणारं आहे इथलं. सभागृहात शिरताच ना, आतमध्ये इतकी छान सुंदर नक्षीदार रांगोळी काढली होती, जणू काही जमिनीवर शालच पांघरली आहे. पण खरंच आपल्यातली कला ना आपल्याला कधीच उपाशी झोपू देत नाही. आणि कार्यक्रमाचे नाव पण तसंच होतं, रंग महाराष्ट्राचे. हा आहे नागपूरचा फेमस असा भव्य दिव्य कविवर्य सुरेश भट सभागृह. कार्यक्रमाचा श्रीगणेश छान अशा गणपती बाप्पापासूनच झाला. मोठ्यांना हेवा वाटावा ना असं सादरीकरण छोट्या छोट्या पोरांनी छान अशा आपल्या बोबड्या बोलांनी केलं. कुणी सलाद बनलं, कुणी पिझ्झा बनलं, तर कुणी पायनॅपल. त्यात पण मस्त पालकांनी सहभाग घेऊन छान असं आपल्या चिमुकल्यांसोबत ठेका धरला. आज वाटलं मी जणू इतिहासाच्या पुस्तकाचं पानच पलटत आहे. वारकऱ्यांची वारी, विठ्ठल रुक्मिणी, राजमाता जिजाऊ, मावळे, अहिल्याबाई होळकर, संत तुकाराम महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, सर्व महापुरुषांचं सादरीकरण झालं. आणि हो, या सर्व महापुरुषांचं नावं घेताना जर माझ्याकडून काही चुकलं तर मला माफी असावी. कार्यक्रमाचा शेवट छान अशा राष्ट्रगीतांनी झाला. चला, आजच्या व्हिडिओ इतकाच. तोपर्यंत